जर तुम्हाला असं वाटत असेल, आपल्या शरीरात हार्ट, ब्रेन हे सर्वात जास्त काम करणारे अवयव आहेत, तर तुम्ही चुकता आहात. तुम्हाला शरीरातील रिअल हिरोविषयी माहिती नाही. आपण जाणून घेणार आहोत शरीरातील त्या रिअल हिरोविषयी, जो शरीरातील 500च्या वर कामं करतो आणि हा अवयव खराब झाला आणि 75% काढूनही टाकला, तरी पुन्हा रिजनरेट होतो, म्हणजे पूर्ववत होतो. 500 पेक्षा जास्त शरीराची कार्य हा करतो, म्हणून याला मल्टीटास्किंग हिरो म्हणतात. हा शरीराचा अक्षय ऊर्जा स्रोत आहे. याच्यामुळेच आपलं अन्न पचवलं जातं आणि चांगले चांगले द्रव्य आपल्या रक्तात मिसळले जातात. विषारी द्रव्य शरीराच्या बाहेर फेकले जातात. या मास्टर कंट्रोल अवयवाचं नाव आहे लिव्हर. नमस्कार मित्रांनो, मी आहे ऋषीनाथ जाधव वाघेरेकर. परंपरागत नैसर्गिक वनस्पतींपासून स्वतःला तंदुरुस्त कसं ठेवावं याचे अनेक वर्षापासून लोकांना मार्गदर्शन करत आलेलो आहे. तुमचं स्वागत आहे आमच्या या माहितीपूर्ण आणि आरोग्यदायी चॅनलवर. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हालाही काही लिव्हर संबंधी समस्या असतील, किडनी स्टोन, मूळव्याध, जॉईंट पेन, शारीरिक कोणत्याही व्याधी असेल, पारंपरिक पद्धतीनं नैसर्गिक वनस्पतींपासून त्या व्याधी कशा दूर करता येतात याचं मार्गदर्शन मोफत घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर. तर चला समजून घेऊया आपल्या शरीरातील सुपर हिरो लिव्हरच्या संबंधी. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय, लिव्हरचं काम आहे आपण खाल्लेलं अन्न, त्या अन्नातील न्यूट्रिएंट्स बाहेर काढून आपल्या रक्तात मिसळणं, ऊर्जा निर्माण करणं, जेवढी ऊर्जा आपल्या शरीराला पाहिजे तेवढी शरीराला पुरवणं, उरलेली ऊर्जा साठवून ठेवणं. जे नको असलेले पदार्थ असतात त्यापासून विषारी द्रव्य तयार होतात, टॉक्सिक्स. हे टॉक्सिक्स बाहेर फेकण्याचं काम सुद्धा हा लिव्हरच करत असतो. धूम्रपान, मद्यपान, तळलेले पदार्थ, प्रोसेस फूड, जंक फूड यामुळे जे विषारी द्रव्य आपल्या शरीरात निर्माण होतात बाहेर फेकले जातात. लिव्हर जेव्हा अडचणीत सापडते, हे विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास अडचण येऊ लागते, वेगवेगळे आजार बळावू लागतात. लिव्हर अडचणीत सापडलेले आहे लक्षणं आपल्या शरीरात जाणवायला लागतात. जोपर्यंत तुम्हाला चांगली भूक लागते आहे, तुमचं लिव्हर खूप छान काम करत आहे. तुम्हाला कावीळ जरी असला आणि भूक लागत असेल तर समजून घ्यायचं की अजून लिव्हरवर परिणाम झालेला नाही. लिव्हरवर परिणाम व्हायला लागला म्हणजे भूक न लागणे, मळमळ होणे, उलट्या होणे, काम न करता थकून गेल्यासारखं वाटणे, तुमचं वजन रॅपिडली कमी होत असेल, म्हणजे अतिशय वेगानं कमी होत असेल, लिव्हरमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. उजव्या बरगड्यांच्या खाली जडपणा जाणवायला लागतो. भरपूर पाणी पिऊनही लघवी अतिशय पिवळी दिसायला लागते. डोळे पिवळे दिसायला लागतात, त्वचा पिवळी पडायला लागते, म्हणजेच कावीळ झाल्याचे लक्षणं दिसायला लागतात. पोट फुगतं, पोटदुखी सुरू होते, करपट ढेकर येणे, ऍसिडिटी वाढणे, ही सर्व लिव्हर खराब होण्याचीच लक्षणं. जेव्हा क्रिटिकल कंडिशन तयार होते, खास करून घोट्याजवळ मोठ्या प्रमाणावर सूज, एडिमा प्रेझेंट होतो. टॉक्सिक आपल्या रक्तात मिसळलेले जातात आणि स्किनचे अनेक आजार आपल्याला जाणवायला लागतात. त्वचेला खाज सुटते, पुरळ येते, आपली संडास ही काळी मातीसारखी व्हायला लागते. आपण या लिव्हरकडे दुर्लक्ष केलं तर सिरियस हेल्थ प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. लिव्हर बाईल ज्यूस तयार करतो, त्याला पित्त म्हणतात, आणि यामुळेच आपलं अन्न पचायला मदत होते. हे पित्त जेव्हा कमी किंवा अधिक प्रमाणात व्हायला लागते, ऍसिडिटी जाणवायला लागते आणि यामुळे पोटात गॅस होणे, छातीत जळजळ होणे, करपट ढेकर येणे यासारखे प्रॉब्लेम फेस करतात. लिव्हर हे शरीराचं स्टोअर आहे. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स साठवले जातात. जेव्हा जेव्हा एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता भासते, शरीराला ते व्हिटॅमिन पुरवत असतं आणि इतर काही मिनरल्स जर शरीरात कमी जाणवायला लागले तर लिव्हर ते आपल्या शरीराला पुरवतं आणि आपल्याला नेहमी एनर्जेटिक ठेवतं. आपल्याला कुठं लागलं आणि रक्तस्राव होत असेल, क्लॉटिंग प्रोटीन्स लिव्हरच तयार करतं आणि त्यामुळे आपला रक्तस्राव लगेच थांबून जातो. शारीरिक शक्ती मजबूत ठेवण्याचं म्हणजे इम्युनिटी बुस्टिंग करण्याचं काम सुद्धा लिव्हरच करतं. वेगवेगळ्या बॅक्टेरियाज आणि व्हायरल डिसीज पासून आपला बचाव करतं आणि म्हणूनच या सुपर हिरोची काळजी घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्याचं पोट तंदुरुस्त त्याची हेल्थ तंदुरुस्त असते. काही साध्या सोप्या गोष्टी आहेत, त्या जर आपण टाळल्या तर लिव्हर खराब होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो. लिव्हरचा सगळ्यात मोठा शत्रू आहे मद्यपान. अति मद्यपानामुळे लिव्हर डॅमेज होतं, त्यामुळे मृत्यू सुद्धा येऊ शकतो. जुन्या काळात म्हटलं जायचं की थोडंफार मद्यपान करणं शरीरासाठी चांगलं असतं, परंतु आधुनिक काळात जे रिसर्च झालं त्या रिसर्च मधून समोर आलंय थोडंही मद्यपान आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि मद्यपानामुळे
अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. लिव्हर अडचणीत सापडण्याचं दुसरं कारण म्हणजे जंक फूड, प्रोसेस फूड, त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ, मैदा यासारखे पदार्थ. यामुळे त्याच्या अवतीभोवती फॅट्स जमायला लागतात. या फॅट्समुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम येतो आणि आपलं शरीर स्थूल होऊन जातं. व्हायरल इन्फेक्शन, तुम्ही हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी अशी नावं ऐकली असेल. हे आहेत व्हायरसची नावं. यामुळे लिव्हरवर अटॅक होतो आणि लिव्हर अडचणीत सापडतो आणि आपल्याला होतो कावीळ. झपाट्याने लिव्हर खराब होण्याची शक्यता असते. अनेक दिवसापासून औषध घेत असाल, खास करून ताप येणारे पेन किलर यासारख्या औषधांमुळे लिव्हरवर परिणाम होतो आणि लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते. काही लोकांचे लिव्हर खराब होण्याचं कारण अनुवांशिक असतं. त्यांच्यामध्ये वेगवेगळे आजार बळवतात, जसे की विल्सन डिसीज, हिमोक्रोमॅटोसिस यासारख्या आजारांमुळे लिव्हरला एक सवय लागून जाते. तो अतिरिक्त मिनरल्स, आयन्स सारखे घटक आपल्यात साठवू लागतो. यामुळे लिव्हर डॅमेज होतं. लिव्हर हेल्दी ठेवणे म्हणजेच आपलं शरीर मेंटेन ठेवणे. जशी एखादी गाडी चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायची असेल, त्याच्यात योग्य पेट्रोल किंवा डिझेल टाकावं लागतं, वेळच्या वेळेला सर्व्हिसिंग करावी लागते, ग्रीसिंग करावी लागते आणि इंजन चांगलं ठेवावं लागतं. तेव्हाच ती गाडी स्मूथ आणि चांगली चालते. हेल्दी लिव्हरसाठी तुम्ही काही सोप्या गोष्टी करू शकता, जसे हेल्दी फूड, फळे, भाज्या, अंडी, दूध यासारखा आहारात समावेश असावा. त्याचप्रमाणे कडधान्य, मोड आलेल्या धान्यांचा समावेश असला पाहिजे. ड्राय फ्रुट्स असले पाहिजे. त्याच्यामुळे विषारी पदार्थ शरीरात जास्त निर्माण होत नाही आणि लिव्हरलाही जास्त लोड येत नाही. या आहारासोबतच आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं दिवसातून कमीत कमी 4-5 लिटर पाणी पिलंच पाहिजे. धावणे, प्राणायाम, योगा, तुम्हाला जे आवडत असेल तो व्यायाम केला गेला पाहिजे. जर तुम्हाला लिव्हर संबंधी काही समस्या असतील, पुन्हा एकदा आठवण करून देतो की या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. पारंपरिक उपचार पद्धतीनं तुमचं लिव्हर पूर्णतः ठीक होऊ शकतं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.